केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकाच विमानामधून प्रवास केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। दिल्लीतून नागपूरसाठी शरद पवार विमानाने निघालेले होते, त्यावेळेला त्याच विमानात नितीन गडकरी सुद्धा होते। यावेळेला दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती समोर येते। तर काल सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती आणि काल शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच विमानामधून प्रवास त्यांनी केलेला आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आले। तर दुसरीकडे नागपुरात दाखल झाल्यानंतर शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी गडकरींचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेलं आहे। दरम्यान आजपासून राष्ट्रवादीची भाजप विरोधात राज्यभरात मंडल यात्रेला सुरुवात होते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडल यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून भाजप विरोधी मोहीम राबवली जाणार आहे। या यात्रेचा शुभारंभ शरद पवारांच्या हस्ते होणार आहे आणि त्यामुळे शरद पवार नागपुरात दाखल झाले। नंतर उत्तरकाशी या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी गेलेले मंत्री गिरीश महाजन यांनी मालेगाव नाशिक या ठिकाणी इथल्या सुरक्षित असलेल्या 7 पर्यटकांची हॉटेल शिवलिंग या ठिकाणी भेट घेतली आहे आणि सर्वजण सुखरूप असल्याचं पाहून मंत्री महाजन यांनी आनंद व्यक्त केलेला आहे। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पर्यटकांची बोलणं करून दिलं। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पर्यटकांसोबत संवाद साधून त्यांची विचारपूस केली आणि तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला सर्व मदत केली जाईल असं आश्वासन सुद्धा दिलंय। 1 ऑगस्ट रोजी चारधाम यात्रेसाठी 7 जण उत्तरकाशी या ठिकाणी गेलेले होते, मात्र ढगफुटीनंतर त्यांचा संपर्क तुटला होता। अखेर सर्वजण सुखरूप असल्याचं कळताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। चीनच्या तियानजिन शहरामध्ये होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या घटनेचं चीनने स्वागत केलेलं आहे। एसीओच्या बैठकीची फलनिष्पत्ती उत्तम असेल अशी आशा चीनने व्यक्त केली। मध्य रेल्वेवर तिकीट तपासणीची कमतरता असल्यामुळे त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता तिकीट बुकिंग क्लार्कचा वापर केला जाणार आहे। यासाठी मध्य रेल्वेने CSMT वरती 16 UTS सहाय्यक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याची निविदा जारी केली आहे। रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते या नवीन योजनेमुळे तिकीट तपासणीच्या कामावरती हातभार लागणार आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरती देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी आज रात्री मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। सांताक्रूज ते माहीम या स्थानकादरम्यान मध्यरात्री 12 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक सुरू राहणार आहे। त्यामुळे लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करून अंधेरी ते चर्चगेट दरम्यान जलद गाड्या धीमा मार्गावरती वळवण्यात येतील। मुंबईतील टंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। महापालिकेच्या जल खात्यामध्ये 37 पाण्याचे टँकर्स आहेत, मात्र ते अपुरे पडत असल्यामुळे आणखीन 22 टँकर खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरामध्ये जय भवानी मित्र मंडळ व्यापारी संघटनेच्या वतीने पारंपरिक नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती। या स्पर्धेमध्ये परिसरातील उत्साही तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली न्यायालयामध्ये यंदा रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा रंगलाय। नगरसेविका रिया सावंत यांच्या पुढाकाराने प्रथमच वकिलांनी राखी बांधून हा सण साजरा केलेला आहे। स्थानिक भगिनींच्या या उपक्रमाला वकिलांकडून सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो। ओबीसींच्या कल्याणार्थ संबंधित विषयांवरती विचार करणाऱ्या एका संसदीय समितीने या घटकांसाठी असलेल्या क्रीमी लेअरच्या उत्पन्न मर्यादेचं पुनरावलोकन ही आज काळाची गरज ठरली असल्याचं म्हटलंय। त्यामुळे ओबीसी क्रीमी लेअर उत्पन्न मर्यादेचा दर 3 वर्षांनी आढावा घ्यावा अशी शिफारस करण्यात आली आहे। होळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी केली। रत्नागिरी जिल्ह्यातील 5 पांढरी या गावात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाचा महत्त्वाचा सण मानला जातो आणि या दिवशी कोळी बांधव कोळी गण्यावरती ठेका धरत पारंपरिक पद्धतीने गावातून शोभायात्रा काढून समुद्राला नारळ अर्पण करतात। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 2025-26 आर्थिक वर्षासाठी 12,000 कोटी रुपयांच्या अनुदानास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। याचा लाभ 10.33 कोटी कुटुंबांना होणार आहे। 1 जुलै 2025 पर्यंत देशभरात सुमारे 10.33 कोटी उज्ज्वला कनेक्शन्स हे देण्यात आले। अमेरिकेने भारतीय वस्तूंवरती 50% टॅरिफ लावलाय। मूडीजच्या मते या निर्णयामुळे भारताच्या उत्पन्न क्षेत्रात विकासाला गंभीर धोका निर्माण होईल। महागाई वाढेल आणि परदेशी गुंतवणुकीत मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली।
जळगाव जिल्ह्यात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे तापमानामध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. गेल्या 8 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्याचं तापमान 33 अंशांवरती पोहोचलं आहे. अहिल्यानगर शहरातील शासनमान्य जागेवरती कत्तलखाना तातडीने सुरू करावा अशी ठाम आणि आक्रमक मागणी सर्वधर्मीय प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनाने मंजूर जागेवरती तातडीने काम सुरू करावं, अन्यथा तीव्र आंदोलन उभारलं जाईल अशा स्पष्ट सूचना इशारा निवेदनातून दिला आहे. लैंगिक छळाचे आरोप असलेले जळगाव महानगरपालिकेचे निलंबित मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय घोलप यांनी एका ठेकेदारामार्फत तक्रार मागे घेण्यासाठी पिस्तुलीच्या धाकावरती धमकी दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे. पीडित महिलेने लेखी तक्रार करत अनेक गौप्यस्फोट केले. उद्यापासून नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ होणार आहे. नागपूरच्या अजनीवरून रोज सकाळी 10:50 वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन कार्यक्रमात या सेवेचा शुभारंभ केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत 34.13 कोटी रुपये कमाई झाली असल्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये राज्यसभेत सांगितलं आहे. पुण्यात नव्या महापालिकांच्या घोषणेवरून आजी माजी आमदार आमनेसामने आलेत. पुणे महापालिकेत समावेश केलेल्या गावांचा अद्यापही विकास झालेला नसल्याचा आरोप आमदार बाबाजी काळेंनी केलेला आहे. तर बाबाजी काळेंचा अभ्यास कमी असल्याचा पलटवार दिलीप मोहिते पाटलांनी केला आहे. पिंपरीमध्ये रस्त्याच्या कामावरून अजित पवारांनी संताप व्यक्त केला. यावेळेला अजित पवारांनी मोबाईलमधून रस्त्याची दुरावस्था दाखवली. नांदेडमध्ये भाजप नेते किरीट सोमय्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळेला त्यांनी बनावट जन्म प्रमाणपत्रांबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे. अर्धापूर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयातून 81 बनावट जन्म प्रमाणपत्र काढण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर ही त्यांनी भेट घेतली आहे. सगळी योजना पूर्ण करण्यासाठी वारंवार प्रयत्न केल्याचं सुजय विखे पाटलांनी म्हटलेलं आहे. यावरती राजकारण झाल्याचं ते म्हणाले. सर्वसामान्यांसाठी आंदोलन केल्याचं वक्तव्यही त्यांनी केलं आहे. गणेशोत्सवानिमित्ताने मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवासाचा एक अतिजलद पर्याय आता उपलब्ध होतोय. विजयदुर्ग या ठिकाणी जेटीत सुधारणा करण्यासह मुंबईतील माझगाव या ठिकाणी रोरो सेवेच्या दृष्टीने पायाभूत सुविधा विकसित करण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा झाली. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनशी संबंधित घडामोडींची माहिती दिली आहे. मोदी यांच्याशी खूप चांगला आणि सविस्तर संवाद झाला. भारत आणि रशिया धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलंय. मोदींनी पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण सुद्धा दिलंय. माधव मुंडे हत्या प्रकरणात भाऊ अशोक मुंडे आणि वडील दत्तात्रय मुंडे यांच्या एसआयटीने जबाब नोंदवून घेतलेला आहे. एसआयटीचे प्रमुख IPS पंकज कुमावत यांच्याकडून महादेव मुंडे हत्या प्रकरणात सविस्तर चर्चा झाली. बीडच्या अंबेजोगाईत एसआयटीचं पथक तळ ठोकून आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये पायी चालणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांनी एका टेम्पोने उडवलेला आहे. टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता असून या अपघातामध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे, तर 13 विद्यार्थी जखमी झाले. चांदवडमधील अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबत घोषणा केली आहे. तर जखमींचा सरकारी खर्चाने उपचार होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने देण्यात येणाऱ्या 35व्या राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण पार पडलं आहे. सुनील कुमार लवटे यांना डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार याने सन्मानित करण्यात आले. कृषी विभागाच्या प्रकल्प संचालनाने शेतकऱ्यांवरती अरेरावी करत मोबाईल हिसकावलेला आहे. अरेरावी करत असताना शेतकरी व्हिडिओ करत होते आणि यावेळेला महिला अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतलाय. त्यामुळे महिला अधिकाऱ्याविरोधात संतापाची लाट आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे ओढे आणि नाल्यांना पूर आलेला आहे. या पुरामुळे पाणी शेतात शिरल्यामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं.